नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कणसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. मित्रांनो, अशा प्रकारे आपला सांड भरण्याचा कार्यक्रम झाला आहे आणि सांड भरण्याच्या कार्यक्रमाची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल अवेलेबल आहे. तुम्ही नक्की बघा कशी सांड भरते गावाची, कसे अर्ज लावतात आणि कसे गावकरी मंडळी तिथे जमा होतात आणि कसा मानाची थाप पडते तिथे आणि खेळगडी कसे खेळ करतात तेही बघितलं असाल. नसेल बघितला तर आपल्या यूट्यूब चॅनल ते अवेलेबल आहे, व्हिडिओ नक्की बघा. आणि आता निघालो आहे आम्ही, म्हणजे मी आपल्या पोसरे गावात, कारण उद्या आमच्या घरी म्हणजे पोसरे गावात माझ्या घरी आपल्या पोसरे ग्रामदेवतेचं आगमन आहे. म्हणजेच उद्या वरती आमच्या माळावरची म्हणजेच खाडेवाडीतली घरं घेणार आहेत आणि आज संध्याकाळी पालखी मानावर येणार आहे. तर त्या पालखीचं आगमन आपल्या मानकऱ्यांच्या घरी होणार आहे. तर त्या आगमनासाठी आपण खास करून जातो आहे. तर संध्याकाळी 6-6:30ची बस येते मोहल्ल्यात, आपल्या गांगरे मोहल्ल्यात. तर ती एक 7-10 7:15ला आपल्या खाडेवाडीत जाते म्हणजे पोसऱ्यात. तर आता फ्रेश वगैरे होऊन मग निघूया. तर चला जाऊया आपल्या पोसरे ग्रामदेवतेच्या आगमनासाठी. तर पोसऱ्या गावात जायला आपली एस.टी. आली आहे. तर आता आपण एस.टीत बसलेला आहे आणि आता जाऊ आपण पोसऱ्यात खाडेवाडीत. आणि आज आमचा जे पोसऱ्यातला मानावर येईल आणि मग रात्री मानाचा तमाशा होईल. आणि मानाचा तमाशा झाल्यानंतर सकाळी मानकऱ्यांची घरे घेऊन चालली तर थेट मग आमची वरती जी मालावरची घरं आहेत ना ती घ्यायला येईल. तर आता जाऊया. यायला स्टॉप दाबवलीच नाही, एवढं तिकीट काढली पुढे घेतला. तर आता आपण आपल्या खाडेवाडीत पोचला. आता घरात जाता फ्रेश बिश होता. आज आपली खाडेवाडीत मानाची पालखी येईल आणि मग रात्री तमाशा आहे. तर रात्री तमाशा पण आपल्या यूट्यूब चॅनल लवकरच येईल, बघा कसा असतो तो. आणि पोसऱ्यात मी पहिल्यांदाच पालखीला आला आहे. गांगऱ्यात गेल्या वर्षी तरी आला होता छबिन्याला, म्हणजे पालखी नाचवतात त्या दिवशी. गांगऱ्यात ज्या दिवशी येते ना घरात पालखी घर घ्यायला तेव्हा आला होता. आणि पोसऱ्यात तर पहिल्यांदाच आला आहे. अगोदर म्हणजे तुम्हाला सांगितलं शाळा कॉलेज असतं त्यामुळे काही जमत नाही. आता आलेला आहे. ते हा शिमगा तर इथंच आहे गावाला, पुरं शिमगा बघून जायचं आपल्याला. तर चला घरात जाऊया. तर आता एस.टीतनं उतरलेला आणि आता जातो घरात. आणि खाली मानावर पालखी आली असेल, म्हणजे आत्ता वाजता आहेत जवळपास 7 वाजता आहेत. मी घरात फोन केला होता अगोदर यायच्या अगोदर, तेव्हा बोललं मला बाबा की 5 वाजता 5 वाजेपर्यंत खाली जे मानकरी आहेत तिथं पालखी येईल, म्हणजे मानावर पालखी येते. आणि मानावर पालखी आली का मग संध्याकाळी तमाशा होतो. आणि तमाशा झाल्यानंतर सकाळी मानकऱ्यांची घरं घेतली का वरती येतात आणि मग वरनं खाली घरं घेत जातात. तर आता आलेलं आहे आपण घराजवळ. हो आई, हो आलो आलो. हो आलो. अरे सकाळपासून वाट बघते.
बाई टोपी बी वारकरी घालून आलाय. बाबा हा हो गाडी आला. आपली पालखी इथं मानव येते, इथं आपण आलेलं आहे. म्हणजे आपली पालखी खाड्यांच्या इथे येते. जे आपल्या पोसऱ्या गावचे मानकरी आहेत ते खाडे आहेत. तर आपण त्या खाड्यांच्या घरी आलो आहे आणि त्यांच्या आज बाबांनो वाडी पूजा पण आहे ना आज. तर आज वाडी पूजा सुद्धा आहे. तर आता आपण जाऊया पालखी वाजत गाजत मानकऱ्यांच्या घरी आणायला. तर ह्या घरी आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी येते आणि आता फटाक्यांचा वर्षाव चालू आहे आणि सगळे तिकडेच गेले असतील जिकडे आपण पोसरे ग्रामदेवतेची पालखी असेल तिकडे. तर पालखी वाजत गाजत इकडे येतच असेल मानकऱ्यांच्या घरी. तर आता जाऊया आपण तिकडे.
तर अशा प्रकारे आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी आपल्या मानकऱ्यांच्या घरात आली आहे, म्हणजेच मानावर आली आहे. आणि पालखी कशी खेळत नाचत आली आहे ती तुम्ही बघितलं असाल आतापर्यंत. आणि आता महाप्रसादसुद्धा आहे आणि महाप्रसादानंतर आपला मानाचा तमाशा असतो तो आहे. आणि त्या मानाच्या तमाशाची एक वेगळी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल, तुम्ही नक्की बघा. आणि तो मानाचा तमाशा झाल्यानंतर उद्या सकाळी देव आपल्या मानकऱ्यांची घरं घेईल आणि मानकऱ्यांची घरं घेऊन झाली का मग वर माळावर आमची घरं आहेत. आणि म्हणजे माळ आहे वरती, तिथे 4-5 घरं आहेत आणि मेन वाडी आहे ती खाली आहे. मग इथली खाड्यांची जी मानकर आहेत खाडे, त्यांची घरं घेऊन झाल्यानंतर देव वरती येईल घरं घेत मग आमच्या घरीसुद्धा येईल. आणि जे आमच्या भावकीची घरं आहेत म्हणजे करंजकर भावकीची घरं आहेत तीसुद्धा घेईल. आणि आता बघूया, जाऊया आता. मानाचा तमाशा महाप्रसादानंतर चालू होईल, तर चला.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पोसरे ग्रामदेवतेचं आगमन मानावर झालंय, म्हणजेच मानकऱ्यांच्या घरी झालंय. आणि ते आगमन कसं वाजत गाजत नाचत खेळत झालं ते तुम्ही बघितलं असाल. आणि आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याची पद्धत म्हणजे आपल्या पोसरे गावात ती कशी आहे ते बघितलं असाल. पालखी कशी नाचवतात तेही बघितलं असाल. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली पोसरे ग्रामदेवतेच्या देवता प्रत्येकाच्या घरी जाऊन कसे आशीर्वाद घेते आणि प्रत्येक जण आपले अर्ज आणि जे काही नवस असतात ते कसे फेडतात, कसे करतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर ती व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल. आणि आता आपली शिमगा सिरीज सुरू आहे. तर शिमगा सिरीजचे सगळे व्हिडिओ हळूहळू यूट्यूब चॅनलला येत राहतील. त्यावर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, कमेंट, शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद.